नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आज आपण वाढ आणि विकास याबद्दलचं माहिती बघणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वाढ आणि विकास। बालकांमध्ये वाढ आणि विकास कोणत्या पद्धतीने होतात आणि त्याचा बदल काय होतो, कशा प्रकारे वाढ आणि विकास डिस्ट्रीब्यूट होतात किंवा यामधला फरक बघणार आहोत। बालकाचा विकास कसा होतो ते। बालकाचा जन्म झाल्यानंतर त्याची वाढ व विकास होत असतो। वाढ विशिष्ट वयापर्यंत थांबते, पण विकास आजन्म चालू असतो। वाढ म्हणजे मोजता येईल असा परिणामात्मक बदल होय आणि विकास म्हणजे व्यक्तीमध्ये सूक्ष्मपणे सातत्याने घडून येणारा गुणात्मक स्वरूपाचा बदल होय। वाढ म्हणजे जी मोजता येते, परिमाणात मोजता येते, म्हणजे त्याचं वजन किती आहे, उंची किती वाढली, त्याला वाढ म्हणतात। वाढ ही मोजता येते परिमाणामध्ये, त्याचं परिमाण असतं, त्याला मोजता येते वाढला। उंची किती, केस किती, अवयवांची किती वाढ झालेली आहे, उंची किती वाढलेली आहे त्याची, ही संख्येमध्ये आपल्याला मोजता येते। पण विकास हा आजन्म चालूच राहतो। विकास हा नेहमी चालूच राहतो। आपण शेवटपर्यंत हा विकास आपला घडत राहतो, म्हणजे आपण छोट्या गोष्टी, नवनवीन गोष्टी शिकत राहतो, म्हणजेच आपला विकास होत राहतो। हा गुणात्मक स्वरूपाचा विकास असतो। आपले गुण हळूहळू, जसं एखादं लहान मूल असतं, लहान मुलाची उंची वाढत असते, त्याची वाढ सतत होत राहते, वाढ पण होते आणि त्याचा विकास पण होतो। विकास म्हणजे कसा होतो, तो हळूहळू आपल्या सगळ्यांचं बोलणं ऐकून ती भाषा शिकायला लागतो। भाषा शिकल्यानंतर तो बोबडे बोल बोलायला लागतो। बोलल्यानंतर त्याला काय मागायचं आहे किंवा त्याला काय पाहिजे हे तो त्याच्या कृतीतून दाखवतो किंवा बोलण्यातून सांगतो, म्हणजे हा त्याच्यामध्ये होणारा विकास आहे। आणि हा विकास हा गुणात्मक विकास असतो आणि तो आजन्म चालूच राहतो। ओके, आता वाढ आणि विकास यातील फरक मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। वाढ ही संख्यात्मक बदल असते, तर विकास हे गुणात्मक बदल असतो। वाढ कशाची होते, उंची वाढते, केस, वजन, केस, शरीर, अवयव यामध्ये बदल म्हणजे वाढ। आणि बुद्धिमत्ता, स्मृती प्रक्रिया, संकल्पना संबोध म्हणजे प्रतिमा, तर्कानुमान यामध्ये बदल म्हणजे असते विकास। स्मृती प्रक्रिया म्हणजे आपली स्मरणशक्ती। संबोध संकल्पना म्हणजे जेव्हा समोरचा एखादा गोष्ट आपल्याला सांगतो ती किती लवकर आपल्याला समजते, आणि त्याची प्रतिमा आपल्या मध्ये किती लवकर तयार होते आणि आपण किती तर्क लावू शकतो, यामध्ये होणारा बदल विशिष्ट कालावधीपर्यंत होते। वाढ ही एका विशिष्ट कालावधीपर्यंत होते। मुलांची उंची आपण म्हणतो 21 वर्षापर्यंत वाढते, मुलींची उंची 18व्या वर्षापर्यंत वाढते, म्हणजे वाढ ही एका विशिष्ट कालावधीपर्यंत होते। पण विकास हा आजन्म चालू राहतो, नेहमी चालूच राहतो। वाढ म्हणजे बऱ्याच प्रमाणात अनुवंशाशी संबंधित असते। वाढ ही अनुवंशाशी संबंधित असते बऱ्याच प्रमाणात। आई वडील जर उंच असतील तर मुलं पण उंच होतात, आई वडिलांचा रंग जर गोरा असेल तर मुलांचाही रंग गोरा असतो, अशा प्रकारे। आणि अनुवंशाबरोबरच बाह्य परिस्थिती सुद्धा महत्त्वपूर्ण असतात। विकास होत असताना अनुवंशाबरोबरच बाह्य परिस्थिती सुद्धा महत्त्वपूर्ण असतात। ओके, तर आता नेक्स्ट बघूयात विकासाची तत्वे आणि वैशिष्ट्ये। व्यक्तीचा विकास सातत्याने घडून येतो, जसं सांगितलं मी, आजन्म चालतो विकास। विकासाचे स्वरूप क्रमबद्ध असते। क्रमबद्ध म्हणजे एका क्रमाने चालू राहते, जसं की लहान मूल पालते पडणं शिकतं अगोदर, नंतर रांगणं शिकतं, तर उभी राहणं शिकतं, नंतर चालणं, पळणं, अशा विशिष्ट क्रम असतो। विकासाच्या स्वरूपाचा एक विशिष्ट क्रम असतो, यातून तो मुलगा काही ना काहीतरी शिकत जातो। विकासाचे स्वरूप संकलित असते। विकास हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे असतो, स्थूलाकडून सूक्ष्माकडे म्हणजे छोट्या गोष्टीकडे असतो। विकासाची शारीरिक, मानसिक, भावनिक ही अंगे परस्परांवर अवलंबून असतात।
ही अंगे कशी असते, एकमेकावर अवलंबून असतात. शारीरिक तर बदल होतोच, मानसिक पण बदल होतो आणि त्याचा भावनिक पण बदल होतो. विकासावर अनुवंश व परिस्थितीचाही परिणाम होतो. जेव्हा विकास होत असतो बालकांचा तेव्हा त्याचा अनुवंश व परिस्थितीचाही परिणाम होतो. त्यावर विकासावर अनुवंश, आपल्याला हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आपल्याला यावरती बरेच प्रश्न विचारलेले आहेत या अगोदरच्या एक्झाममध्ये. अनुवंश व परिस्थितीचा परिणाम विकासावर होतो. विकासामुळे विशिष्ट वयोगटात आवश्यक कौशल्य व वर्तन प्रकार संपादित केले जातात. विकासाचे ठराविक टप्पे असतात. विकासाचे काही ठराविक टप्पे असतात जे की आपण बघतो की शैशवावस्था, पूर्व बाल्यावस्था, कुमारावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था हे विकासाचे टप्पे असतात. ओके. विकासाची गती प्राथमिक अवस्थेत अधिक असते. जेव्हा बालक लहान असतो म्हणजे 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, आपण ऐकलेलं आहे की 1 ते 5 या वयोगटातील मुलांचा विकास खूप फास्ट पद्धतीने होतो. त्यांचा ब्रेन खूप लवकर डेव्हलप केला जातो, नवीन नवीन क्रिया शिकतो. ओके. तर प्राथमिक विकासाची गती ही प्राथमिक अवस्थेत कशी असते, खूप असते. विकास हा संश्लेषणात्मक असतो, म्हणजे कोणतीही क्रिया होण्यापूर्वी अनेक शारीरिक, मानसिक व भावनिक कौशल्य यांच्यात योग्य सांगड घातली गेलेली असते. ओके मित्रांनो, यानंतर आपण बघणार आहोत वाढ व विकासाच्या अवस्था. वाढ व विकासाच्या अवस्था तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगेल. सध्या आज तुम्ही शिकला आहात वाढ आणि विकास यांच्यातला फरक शिकलात आणि विकासाची तत्वे. ही विकासाची तत्वे आणि वैशिष्ट्ये आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. ओके. एकदा व्यवस्थित ऐका, एकदा दोनदा ऐका म्हणजे तुम्हाला समजून जाईल. थँक्यू.